अगदी बाजारासारखं दाटसर घट्ट दही घरच्या घरी कसं लावायचं हे आज पाहणार आहे। तेही मिल्क पावडर किंवा कोणत्याही पदार्थाचा वापर न करता फक्त विरजण आणि दुधापासून दाटसर दही कसं लावायचं हे पाहणार आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सुरीने कापता येईल एवढं दाटसर दही लागलेलं आहे व पाणी व दूध वेगळं होत नाही, एकदम दाटसर असं दही लागलेलं आहे। त्यानंतर आपण इथे म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे। म्हशीचं दूध तापवून गार करून त्याची साई काढून घेतलेली, पुन्हा ते गरम करत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्या भांड्याला विरजण लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी। त्यानंतर दूध आपलं गरम झालेलं 1 मिनिट आपली करंगळी दुधाची उष्णता सहन करू शकेल एवढं आपण दूध गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते त्या विरजण लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पुन्हा 2 ते 3 चमचे विरजण घालायचे, पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्यालाही आपण विरजण लावून घेणार आहे। सर्व बाजूने विरजण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालायचं आहे, पुन्हा विरजण घालायचं आहे 2 चमचे, पुन्हा एकत्रित करायचं आहे आणि ते साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पसरट भांड्याला दही लावायला घेतलेलं ते भांड्यावर झाकण ठेवून त्याला कॉटनच्या रुमालाने किंवा बेडशीटने गुंडवून ते 8 ते 9 तास साईडला ठेवायचं आहे। आणि जे मातीचं भांडं आपण घेतलेलं तेही एका भांड्यामध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून तेही 8 ते 9 तास गरम ठिकाणी ठेवायचं आहे। 8 ते 9 तासानंतर तुम्ही बघू शकता दोन्हीही भांड्यामध्ये दही किती मस्त लागलेलं आहे। अगदी पसरट भांड्यातही एकसारखं दही लागलेलं आहे दाटसर असं, आणि उभ्या अशा मातीच्या भांड्यातही दाटसर असं दही लागलेलं आहे। तेही मिल्क पावडर किंवा कोणत्याही पदार्थाचा वापर न करता। दही लावण्यासाठी महत्त्वाचे टिप्स म्हणजे विरजण नेहमी फ्रेश घ्यायचे, जास्त आंबट असेल तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचे, मिक्स करायचे आणि पुन्हा ते उपयोगात घ्यायचं आहे। मग या उन्हाळ्यात बाजारातनं दही न आणता मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे घरच्या घरी दही बनवा आणि ताक, दही, लस्सी, मठ्ठा किंवा कढी हे घरच्या घरी बनवून ह्या उन्हाळ्याचा आनंद घ्या। एन्जॉय।